हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आनंद आणि निकिता मुद्दामूनच समरला सांगतात की तू स्वानंदीला सोडून ये. स्वानंदीला सोडण्यासाठी निकिता तिची स्कूटर समरला देते आणि समरला सांगते की तू या स्कूटरवरून जा आणि स्वानंदीला सोडून दे. ऊन किती बघितलं नाहीस का तू? आणि आनंद बोलतो की माझी बायको उन्हात जाणार नाही, मला तिची काळजी आहे. आणि तो निकिताला सांगतो की तू गाडीत बस आणि समर तिला सोडून येईल स्वानंदीला म्हणून. समर शेवटी काहीही करून स्वानंदीकडे जातो आणि तिला स्कूटरवर बसवतो. स्कूटरवर बसताना त्यांच्या दोघांच्या थोड्या झटापटी होतात, पण स्वानंदी स्कूटरवर बसते आणि त्याला आश्वासन विचारते की पाडणार नाहीस ना म्हणून. समर आणि स्वानंदी स्कूटरवर बसून चाललेले असतात. निकिता आणि आनंद त्यांची मज्जा बघत असतात. तेव्हा निकिता बोलते किती क्यूट दिसतात ना ते स्कूटरवर. तेव्हा इकडे स्वानंदी आणि समरचे स्कूटरवर पण भांडण होत असतं. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की रस्ता सांगा मला. तेव्हा स्वानंदी बोलतात की सरळ सरळ जा. तेव्हा समर बोलतो अरे वा, किती हुशार आहेत ना तुम्ही, असं सरळ सरळ कोण रस्ता सांगतं का, मला एक्झॅक्ट पत्ता सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पहिले तुम्ही चला तर मग मी सांगते ना. तेव्हा समर बोलतो की तुमच्यासारख्या अर्धवट लोकांसाठी ना एक मॅप दिलेला असतो, त्या मॅपमध्ये बघून रस्ता सांगावा लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मलाही समजतं, पण माझ्या हातात तुम्ही जी भाजी मंडई दिली आहे ना, ती घेऊन मी कसं मॅपमध्ये बघणार आहे. तुम्ही चला हो सरळ सरळ, पुढे जाऊन काय लेफ्ट घ्यायचा राईट घ्यायचा सांगते ना मी तुम्हाला. इकडे निकिता समर आणि स्वानंदीकडे बघून खूप खुश होत असते. तेव्हा तिला आठवतं आणि तिला वेगळं चित्र दिसायला लागतं की समर आणि स्वानंदी खूप खुश असतात. आणि समर गाडी चालवत असतो, स्वानंदी ही प्रेमात पडते त्याच्या, समरही तिच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं खूप छान गाडी चालवत असतात. तेवढ्यात स्वानंदी हातात छत्री घेते. छत्री घेऊन समरला ऊन लागू नये म्हणून ती त्याच्या डोक्यावर छत्री ठेवते. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते खूप प्रेमाने स्कूटर चालवत असतात, एकमेकांकडे बघत असतात. असं निकिताला दिसत असतं की ते दोघं प्रेमात पडले आहेत म्हणून. निकिताचं हे स्वप्न असतं. काही वेळातच तिचं ते स्वप्न तुटतं आणि बघते तर काय या दोघांची भांडणं गाडीवर चालूच असतात. इकडे मल्लिका अर्पिताला सांगत असते की अगं तुला माहिती आहे का, स्वानंदीच्या आईचा फोन आला होता आणि ती सांगत होती की त्यांच्या कुटुंबाला हनीमूनला जाण्याचं भाग्य नसतं म्हणे. तिची आई म्हणत होती की अनिष्ट होतं म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की आता तर मला तेच पाहिजे. इतके दिवस मला वाटत होतं की समर आणि स्वानंदीने कुठे जाऊ नये, पण आता मी तर म्हणेल की त्या दोघांनी हनीमूनला जावं. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तुला कळते का, त्या दोघांना हनीमूनला जावं म्हणून तुझी मुलगीही जाणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते की जाऊ दे ना अगं, मला तर आता वाटतं की अनिष्ट व्हायलाच पाहिजे. मी आता समरला सांगेल की तू जाच म्हणून. इतके दिवस मला वाटत नव्हतं आणि उलटून आपल्यासाठी चांगलं आहे ना, त्यांच्या कुटुंबाला परंपरामुळे हनीमूनला जायचं भाग्य नाही आहे. आपल्याला काय घेणं आहे, समरला आणि स्वानंदीला मी पाठवेल आणि जे काही होईल त्याचं पाप ते त्यांच्या घराण्याला लागेल ना. तेव्हा अर्पिता बोलते की वाव मम्मा तू ग्रेट आहेस म्हणून. इकडे समर स्वानंदीला स्कूटरवरून तिच्या ऑफिसपर्यंत सोडतो. तेव्हा समर बोलतो की आता उतरा, आलं ना तुमचं ऑफिस. तेव्हा स्वानंदी बोलते हो ना उतरते ना, थांबा ना जरा, ही तुमची भाजी मंडळी घ्या. तेव्हा समर बोलतो द्या इकडे. तेव्हा स्वानंदी उतरते आणि बोलते की थँक्यू. तेव्हा समर बोलतो ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की आमच्याकडे ना थँक्यू म्हटल्यावर धन्यवाद म्हणण्याची पद्धत असते. तेव्हा समर बोलतो नाही आमच्याकडे ओकेच बोलतात म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते बरं बरं पुन्हा एकदा थँक्यू आणि स्वानंदी ऑफिसला चालली जाते. समर बघतो की तेव्हा समर बोलतो की व्यवस्थित जा आणि नक्की हाच पत्ता आहे का बघून घ्या, मी परत येणार नाही हा तुम्हाला सोडवायला. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही मी जाईल चालत, धन्यवाद. तेव्हा स्वानंदी ऑफिसला जाते. इकडे आनंद आणि निकिता ऑफिसला पोहोचलेली असते. तेव्हा निकिता आणि आनंद समरबद्दल बोलत असतात की किती क्यूट दिसत होते ना ते दोघी. आता आपण समरला रोजच स्वानंदीला सोडवायला पाठवायला लावत जाऊ. तेवढ्यात समर थकलेल्या अवस्थेत चालत चालत येतो आणि बोलतो की एकदम कसले लोक आहात तुम्ही, तुम्हाला ना दोघांना खूप पाप लागणार आहे. अरे एवढ्या गर्दीत धुळीत ते स्कूटरवर मला चालवायला लावलं. तेव्हा निकिता बोललं मग काय झालं, तू स्कूटरवर स्वानंदीला बायकोला सोडवायला गेला होतास ना, आदिरासाठी जसं तू करतोस तसं स्वानंदीसाठी गेलं तर मग काय फरक पडला रे. समोर बोलतो की मला या धूळ वगैरेच्या गर्दीची सवय नसते. तेव्हा निकिता बोलते की मग आता करावी लागणार आहे. जसं तू आदिरासाठी करत होता, जसं तू तिला पॅम्पर करत होता, तसं तर स्वानंदी तुझी बायको आहे आणि तिने काय केलं आहे तू तिला असं करतोयस म्हणून, आणि तिला सोडण्याची जबाबदारी ही तुझी आहे. तिला रोजचं सोडवायला जावं लागणार आहे. तेव्हा समोर बोलतो निकिता नाही नाही हां, हे मला जमणार नाही, हे रोजचं. आज मी गेलो आहे, पुन्हा मी जाणार नाही. तुझी स्कूटरची चावी घे आणि हे बघ तुला काय ते करायचं ते म्हणून. तेव्हा निकिता समोरवर चिडत असते की समोर तू चुकतोय, अरे तुझी बायको आहे, तुझं काय चाललं आहे.
तिला सोडवायला जाण्यासाठी तू इतका बडबड करतो आहेस. काय फरक पडला रे तिला सोडवलं तर? ती पण कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी घरून आली आहे ती. जशी तुझी बहीण त्यांच्या घरात गेली तशी ती पण तर आली आहे ना. आणि काय फरक पडला सोडवलं म्हणून? हे बघ समर, लग्नाला तू होकार दिला होता, जबाबदारी तुझी. जर तुला जर या गोष्टी करायच्या नव्हत्या ना तर तू लग्नाला होकार द्यायला नव्हता पाहिजे, कळलं ना? तू स्वतःहून तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता. तेव्हा समर बोलतो, मी हे सगळं आदिरासाठी केलं होतं. ते काही असो, ते मला माहीत नाही, तू आदिरासाठी केलं असो किंवा कोणासाठी केलं असो, पण लग्नाला तू होकार दिला आहेस. ती तुझ्याकडे आली नव्हती आणि आता तुझी जबाबदारी की तिचं कर्तव्य पार पाडण्याची, कळलं ना? जर एवढंच होतं ना तर तू होकार नव्हता द्यायला पाहिजे. तू कशाला होकार दिलास मग? का लग्न केलंस मग तिच्याशी? तुझ्या नसतील पण तिच्या पण तर काहीतरी अपेक्षा आहे ना. नाही समर, तू चुकतो आहेस. तेव्हा निकिता समरला बोलत असते. आनंदही बोलतो की समर तुला करावं लागेल, हे सगळं करावं लागतं. तेव्हा समर बोलतो की आनंद काय बोलतो आहेस तू? तेव्हा आनंदही बोलतो की हो, तू करावं लागतं. प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोसाठी काही ना काहीतरी करावं लागतंच. तेव्हा निकिताही बोलत असते की हे बघ समर, तिची आई चुकली असेल, मान्य करते मी, पण ती तर नाही चुकली ना. ती तशी नाही आहे ना, स्वाभिमानी पोरगी. आणि तू तिच्यासोबत असं वागलेलं आम्हाला तर नाही चालणार. हे चुकीचं वागतोयस तू तिच्यासोबत. तुला रोज तिला स्कूटरवरून सोडवावं लागेल म्हणजे लागेल तिला ऑफिसला. काय फरक पडला तिला ऑफिसला सोडवलं तर? तेव्हा समर बोलतो, मलाही ऑफिस असतं, मलाही काम असतात. तेव्हा निकिता बोलते की ठीक आहे ना, तुलाही कामं असतात, मग दोघांची कामं पण आहेत ना. तू तिलाही सोड, स्वतःच्याही कामाला जात जा म्हणून. इकडे आदिरा आजीकडे येते आणि आजीला सांगत असते की आजी, असा असा प्लॅन ठरला आहे हनीमूनचा. आजी तू एक काम कर ना, हे सगळं प्लॅन करण्यासाठी तुला नंदुताईला इकडे बोलवावं लागेल. तू नंदुताईला फोन कर ना. आजीला खुश होत असते, पण आजी तो स्वानंदीवर थोडी नाराज असते. तेव्हा तिला कळत नसतं की मी स्वानंदीला फोन कसं करू म्हणून. तेव्हा ती बोलते की तू कर ना आदिरा. तेव्हा आदिरा बोलते की नाही नाही, मला टाईम नाही, मला खूप आवरायचं आहे, तू नंदुताईला फोन कर म्हणून ती चालली जाते. तेव्हा आजी स्वानंदीला फोन करते आणि बोलते की स्वानंदी काय करतेस तू? तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मी ऑफिसला आली, पहिला दिवस आहे ना. तेव्हा आजी बोलते की बरं बरं ठीक आहे, मग यायचं काय ठरवलं आहेस तू? तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मला यावं लागेल का? तेव्हा आजी बोलते की 5 वर्तवणी झाल्यावर यावं लागतं, बघ आता तुझी इच्छा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आजी, मी आजच निघू का यायला? तेव्हा आजी बोलते की बघ, तुला काय वाटतं ते, आज ये, कधीही ये, तुला जसं वाटेल तसं ये म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आजी, मग मी आजच येते. तेव्हा आजी आणि स्वानंदी फोन ठेवल्यावर तेव्हा आजी बोलते की बरं, मी समरला सांगते तुला न्यायला ये म्हणून असं. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही आजी, मी माझी येईल ना, त्यांनी आत्ताच मला ऑफिसला सोडलं आहे, ते नको, मी येईल माझी. तेव्हा आजी बोलते बरं, बघ बघ तुझं काय करायचं ते. इकडे निकिता समरला बोलत असते. तेवढ्यात आजीचा फोन येतो त्याला. आजीला हेच सांगायचं असतं की स्वानंदीला घेऊन ये म्हणून. तेव्हा समर बोलतो की फोन दे, फोन आला आहे आजीचा. तेव्हा निकिता त्याच्याकडनं फोन घेते आणि बोलते की आजीशी मी बोलून घेईल, काय सांगायचं ते, तू गप्प बस, तू माझ्याशी बोल आधी, तुला जे सांगितले ते करत जा तू. तेव्हा समर बोलतो अगं आजीचा फोन आहे. तेव्हा निकिता बोलतो तुला सांगितलं ना मी आजीशी बोलून घेईल म्हणून. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.